आपलं विजय विजय अशी मॅच होईल याची दक्षता घ्यायची आहे. विजय टीमनं दक्षता घ्यायची आहे. विजय विजय ही मॅच संपल्यानंतर तिसरी जी मॅच असणार आहे ती विजय विजय असणार आहे. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातला सामना क्रमांक 2 जो मात्र मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न राहिला अमोल डुबे आणि दुसऱ्या बाजूला सागर हे दोन बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू कुठे? लॉफ्ट केला आडव्या बॅटने हा फटका खेळलाय बिटवीन द गॅप. बॉल बाउंड्री लाईन पार जाईल आणि अमोल डुबेचा या स्पर्धेतला पहिला शानदार चौकार. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज सागर पुढे टाकलं. वाह, फुलर लेंथ वरचा हा चेंडू होता. अगदी पुनरागमन करणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. सागर शेळके बोटा गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. खरं तर आपल्या अकोले विधानसभा क्षेत्रातील बोटा हे गाव आहे आणि आज स्थानिक खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये सागरला देखील आपण बघणार आहोत. या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने राहिली आहे. एक चांगले अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील बघितलं जातं. परंतु समोर अमोल डुबे यांना तुम्ही बघणार आहात. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. हा चेंडू निर्धाव असताना आपल्याला बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली आहे. सुरुवात खूप चांगली होताना पाहायला मिळते. एका बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा. भगवानजी आसवले साहेबांचा संघ आहे भंडारदरा. सुनीलजी साबळे साईराज उद्योग समूह अंभोळ, सागरजी साबळे, निलेशजी चौधरी, अमोलजी जगधणे आणि यश साबळे यांचा हा संघ. यावेळेला स्विच हिट केलाय अमोल डुबे स्पेशल. स्विच हिटचा एक देखणा फटका. बॉल बाउंड्री लाईन पार जाईल आणि धावा इथे मिळतील 4. कार्यसम्राट आमदार चषकाचा सुंदर चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आजपासून आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहे. अकोले तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. सागर शेळके गोलंदाजी करण्यासाठी शॉर्ट बॉलचा वापर केलाय. कट केलाय. क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल नत मात्र निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे एक भाग्यशाली चौकार मिळणार आहे. 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा मिळत आहेत. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 12. 1 ओव्हर नंतर 12. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. तर आमचं समालोचन कक्ष आपल्याला दाखवलं जात आहे. आमच्यासोबत ऑनलाईन स्कोरर आहेत आकाश कांबळे आणि ऑफलाईन स्कोरर आहेत मतीन शेख जे आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट. हे दृश्य जे टिपत आहेत ते आमचे साहिल शेख आज कोपरगाववरून या ठिकाणी उपस्थित आहेत. 7S लाईव्हची संपूर्ण टीम रवींद्र शिंदे मेजर यांच्या नेतृत्वाखाली खूप सुंदर असं काम या स्पर्धेमध्ये केलं जातं. गौरव नेक, संग्राम रुपनवर हे ऑपरेटर आहेत. आमचे दीपक कचरे आहेत. त्याचबरोबर
सौरभजी परहार आहेत, आदित्य वाघ आहेत, दत्तू पगारे आहेत, आकाश कांबळे स्कोरर आहेत. ही सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे. या सर्वांचं मनापासून कौतुक आपण करूयात. 7S लाईव्ह या यूट्यूबच्या वाहिनीवरून ही स्पर्धा आपल्याला दिसते आहे. महावितरणचे कर्मचारी आमचे भांडकोळी साहेब देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. खरं तर क्रिकेटचा खेळ आपण जर बघितला ना तर हा खेळ खेळण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढाच बघण्यात देखील मिळतो. त्यामुळे भारतीयांचा सर्वाधिक लोकप्रिय खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळात वेळ काढून अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवत आहेत. अकोले आणि पंचक्रोशीतील अनेक प्रेक्षक त्यांच्यासाठी ही पर्वणी असते आणि आज पहिला दिवस आहे. आजपासून ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 12 गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिला बॉल खूप चांगल्या टप्प्यावर होता. डावखोरे हाताचे गोलंदाज आहेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉलला वळवलं आणि बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला आहे. बॉलरचं नाव कळवा भाऊ. आयकॉन आहेत गोलंदाजी करण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाज हा गेला व्हाईट बॉल. जेके ग्लास अँड डोअर्स प्रोप्रायटर माननीय जिशान काझी यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. गोलंदाजीसाठी विकास धोंगड्यांना तुम्ही पाहताय, स्वतः आयकॉन आहेत. त्या संघामध्ये आयडॉल म्हणून विनय वाबळेंना तुम्ही बघणार आहात. आयडॉल म्हणून आज अभि पुंडे यांना तुम्ही बघणार आहात. तर त्यांच्या विपक्षामध्ये अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळचा संघ तो बॅटिंग करताना दिसतोय. चांगला बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडतायत झेल आणि पहिला फलंदाज इथे मात्र फेल होताना दिसेल. लकी गोंदके इथे अनलकी ठरतायत आणि पहिला धक्का आहे, विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. आपण पाहू शकतो मैदानामध्ये पहिला धक्का बसलाय. लकी गोंदके बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जे खेळताना पाहायला मिळणार आहेत. अर्थात एकाच तालुक्यातील एकाच गावातील दोन मित्र आता मैदानाच्या आतमध्ये आहे. किरण खोबरे, राहता तालुका, बाबळेश्वर गाव. आज कोतुळ नगरीमध्ये हे दोन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. पाहूयात, एका बाजूला किरण खोबरे आहेत, दुसऱ्या बाजूला अमोल डुबे आहेत. गोलंदाजी करण्यासाठी संघाचे आयकॉन आहेत. विकास धोंगडे तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतात. पुढे टाकलाय, वा सुंदर बॉल. खूप चांगली लाईन आणि खूप चांगली लेंथ आपल्याला इथे बघायला मिळते विनयांच्या माध्यमातून. कारण आयकॉन आहेत. संघाच्या संघमालकाने आपल्यावर जबाबदारी दिली, संघाच्या संघमालकाने आपल्यावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास इथे मात्र आपल्याला सार्थ करायचा आहे. कारण दोन समोर तगडे खेळाडू आहेत. एका बाजूला किरण, एका बाजूला अमोल आहे. त्यामुळे दोन फलंदाजांच्या विरुद्ध तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण ही कोतुळ प्रीमियर लीग आहे. ही कोतुळ प्रीमियर लीग जिंकणं हे तेवढं सोपं नाही आहे. इथे प्रत्येक सामना हा रोमहर्षक होत असतो. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळला, चांगला ड्राईव्ह केला किरण खोबरे यांच्या बॅटमधून. हा फटका एक सिंगल प्राप्त केली जाते. व्हाईडिश लॉंग ऑफमध्ये बॉलला अडवलं. चांगला रिटर्न पाहायला मिळाला. पिकअप, गॅदर अँड थ्रो, तोपर्यंत एक सिंगल इकडे प्राप्त होणार आहे आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजाचं कौतुक करूयात. कारण पहिल्या षटकामध्ये थोडीशी धावसंख्या आपण जर पाहिली ना तर जास्त खर्च करण्यात आली होती. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा खर्च करण्यात आल्या होत्या आणि इथे ओव्हर नंबर 2 मध्ये आयकॉनच्या खांद्यावर विश्वास कर्णधाराने दाखवला आणि आयकॉन मात्र अप्रतिम, नेत्रदीपक, प्रशंसनीय, उल्लेखनीय गोलंदाजी या ओव्हरमध्ये करताना बघायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडू टाकलेत 4 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट लकी गोंदके यांची विकेट देखील मिळवून दिली आहे विनय.
चांगला फटका आहे, बॉल हवेत खेळलाय. फटका काही काळ हवेत होता, परंतु 1 बाउन्स बॉलचं कलेक्शन होताना पाहायला मिळणार आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे आणि 1च्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होईल आणि धावसंख्या पुढे जाते आहे. अकोले तालुक्याचा अभिमान, अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना या स्पर्धेचं एक सुंदर बहारदार आणि तितकंच शानदार आयोजन आपल्या सर्वांना इथे आज बघायला मिळतंय. अकोले तालुक्यातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज आपण सर्वजण इथे पाहतोय. स्विच करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरा फिल्डिंग, बॉल वेगात निघून जाईल अगदी सीमा रेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळणार आहेत 4. सुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही हे दाखवणारा हा चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे मित्रांनो. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 19. 1 फलंदाज बाद, 19 धावा. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर आदरणीय संतोषजी भालेराव सर, आदरणीय सतीशजी भालेराव सर, आदरणीय आमचे खाडे सर देखील आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. खरं तर कोतुळ आणि अकोले तालुक्याचं एक वेगळं नातं हे संतोषजी भालेराव सर असतील, डावकर सर असतील यांच्यासोबत आहे. सातत्यानं या स्पर्धेशी ते आपल्याशी जोडलेले आहेत. अनुभवी पंच म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला निर्धारित वेळ आम्ही दिलेला आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करणं गरजेचं आहे. 2 ओव्हर संपलेल्या, 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 19. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर शेळके, बोटा एक्सप्रेस. ओहो हो, इथे बॅटची कडा जरूर होती तिकडे. यष्टीरक्षक बॉलला जज करू शकले नाहीत, कॅरी करू शकले नाहीत. बघूयात 2 पंच देखील चर्चा करताना दिसतील आपल्याला काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. अकोले तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण इथे पाहतोय. खरं तर आज साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य आज इथे साधलं गेलं आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि साहेबांच्या शुभहस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तो देखील आपण इथे साजरा केला. काल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अकोले प्रीमियर लीग या स्पर्धेचा देखील ऑक्शन सोहळा तो संपन्न झाला. 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्च या पुढच्या महिन्यामध्ये देखील अकोलेमध्ये ITIच्या ग्राउंडवर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त अजून एक क्रिकेटची स्पर्धा ती आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या मात्र आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये साजरे होताना बघायला मिळतात. कारण हा एक उत्सव असतो सर्व अकोले तालुक्यासाठी. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. जवळपास 2500 कोटींचा निधी त्यांनी तालुक्याला दिला आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अकोले तालुक्याचा चेहरा मोहरा हा बदलून टाकण्याचं काम हे साहेब नक्कीच करतील, यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज आपण सर्वांनी ही स्पर्धा पाहिली. आज 6वं वर्ष या स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेचं आयोजन करणं तितकं सोपं नाहीये. त्यासाठी ज्यांनी फार परिश्रम घेतलेत, ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते हेमंत उर्फ बबलू शेठ देशमुख आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आज आपण सर्वजण इथे बघतो आहे. हॉटेल सार्थक, हॉटेल न्यू सार्थक आणि हॉटेल मुळा व्हॅलीचे संचालक एक युवा नेतृत्व योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल ना सर. यस, निर्धाव चेंडू जावेद मॅचच्या दिशेने. सागर गोलंदाजी करण्यासाठी. समोर अमोल डुबे. बिग हिट केला जातोय. अमोल डुबे यांचं आक्रमण. सागर शेळकेला आसमान दाखवणारा फटका. ओव्हर द मिड विकेट षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर
किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. अमोल डुबेच्या रडार मधला बॉल स्लॉट मध्ये होता आणि तदनंतर बॉलला पाठवून दिलाय ओव्हर द मिड विकेट. 6 धावांसाठी षटकार मिळालाय. पुढे टाकला इथे सागर शेळके कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथ वाईड यॉर्कर टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वाधिक कारगर चेंडू तो मात्र इथे हाताळला गेलाय. पुनरागमन करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना तो मात्र सुपर ओव्हर पर्यंत गेला. त्या सामन्याचा निकाल लावणं फार कठीण गेलं होतं. दोन्ही संघ हार मानायला तयार नव्हते. म्हणजे पहिला दिवस आणि पहिलीच मॅच अशी झाली तर येणारे 7 दिवस कशी स्पर्धा असेल हे मात्र आपल्या सर्वांना इथे बघायला मिळणार आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक राहुरीचा खेळाडू राहुरीचा सुपरस्टार महेश अर्थात विकी मुंडे यांनी पहिलं अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना तो सुपर ओव्हर राहिला. तो देखील एक अविस्मरणीय सामना या 2025 मध्ये. बॉल हवेत आहे. फटका इथे फसतोय. कॅच कॅरी करण्याची संधी आहे. टेकन व्हेरी गुड कॅच. पकडलाय झेल. फलंदाज अमोल डुबे यांचा खेळ संपणार आहे आणि इथे धक्का क्रमांक 2. शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तुमचा 12वा खेळाडू इथे पूर्ण मॅच होईपर्यंत असणं गरजेचं आहे. आता शेवटचा कॉल आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. कारण आज पहिला दिवस आहे त्यामुळे आम्ही सूचना देतोय परंतु या सूचना तुम्हाला प्रत्येक वेळी दिल्या जाणार नाहीत. आता इथून पुढे थेट पेनल्टी दिली जाईल. कारण पहिला दिवस आम्ही देखील तुम्हाला कोऑपरेट करतोय. आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. फलंदाजी करणारा जो संघ आहे आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर तयार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका इथे सजवायचा आहे परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. गणेश मोहिते आलेत फलंदाजी करण्यासाठी. आता जबाबदारी मोठी आहे. किरण खोबरेच्या साथीनं संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जायचंय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 81 झाल्या होत्या, 82 बनवायच्या होत्या आणि त्या 82 धावा बनवत असताना तिथे धावेंचा पाठलाग देखील होता राहिला होता. सुपर ओव्हर मध्ये ती मॅच गेली त्यामुळे एक चांगलं टार्गेट ते तुम्हाला इथे सेट करावं लागेल. बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडून घेतलाय यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर करण्यात आलंय. गणेश मोहिते स्वस्तात बाद. 3रा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. पंचवीस धावा धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी आयकॉन विनय यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. एक यशस्वी गोलंदाज परंतु पहिल्याच चेंडूवर
थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. धावा इथे मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. 4 धावा मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मात्र आकार मिळणार आहे. यावेळी लास्ट पिच हिट करण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉलला अडवलं जातं तोपर्यंत इकडे एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील थोडीशी पुढे जात असताना बघायला मिळते. महत्वाच्या विकेट मिळाल्यानंतर धावसंख्या थोडीशी संकोचित होताना आपल्याला दिसतं. परंतु इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा संघर्ष करावा लागेल. धावा बनवण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमणही करावी लागतील. चांगला बॉल पुढे टाकलाय. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाजांनी चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथने आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अभि पुंडे यांना तुम्ही पाहताय बॉलवरती येत असताना थोडंसं फंबल झालं परंतु इकडे फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 1ला 2 मध्ये परावर्तित केलं. हे क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्यानं बघायला मिळतं की क्रिकेटमध्ये तुम्ही गाफील राहू नका. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं एक उत्तम उदाहरण मूर्तिमंत उदाहरण तुम्ही इथे पाहिलं. 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना हो खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉट आणि त्या परिसराचा खूप चांगला वापर विनयने केला. चांगला रडप आहे. खांद्यावर चांगला कंट्रोल आहे. फलंदाजांना ओळखून शेवटच्या क्षणी बॉल रिलीज करतात. या सर्व गोष्टी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात विनयच्या गोलंदाजीतून. ही कौशल्य आहेत गोलंदाजीची आणि त्याचा वापर इथे मात्र विनय खूप चांगल्या पद्धतीने करतायत. ऍज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अमोल यांना देखील मैदानामध्ये चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. बॉल हवेत आहे. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलाय. अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज अमोल स्वस्तात माघारी जाताना दिसतात. शानदार भेट ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. अजून एक विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोटा तालुक्यातील अजून एक अष्टपैलू खेळाडू राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ती मात्र बघायला मिळते. विकास यांच्या माध्यमातून चांगला बॉल ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल या मैदानाला घासत चाललाय. 1 धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक बॉलला उचलतायत फेकतायत तोपर्यंत 1 सिंगल इकडे पूर्ण केली जाणार आहे. ओव्हरचा खेळ मात्र समाप्त होईल. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 33 धावा. 33 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर 33 धावा. ड्रोनच्या साहाय्याने आपल्या या मैदानाची सुंदर आणि विहंगम अशी दृश्य आपल्याला आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतात. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही सुंदर दृश्य ही विहंगम दृश्य आपल्याला इथे बघायला मिळत आहे. 4 ओव्हर संपलेले आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाला बंदिस्त ठेवलंय. सचिन जागा बनवली आहे. फाईन लेगला बॉलला खेळले. धाव घेण्याचा प्रयत्न आहे तिकडे आणि 1 सिंगल मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाणार आहे.
एक धाव इथे पूर्ण केली जाते, कारण किरण खोबरेला आता जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न राहणार आहे, कारण इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला, अंबोळ संघाला धावा बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. त्यासाठी रणनीती आखाव्या लागतील, त्यासाठी व्यूहरचना आखाव्या लागतील, त्यासाठी गोलंदाजांच्या विरुद्ध धावा बनवण्याचा जो पर्याय आहे तो मात्र इथे शोधावा लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 5 मध्ये तुम्ही गोलंदाजीला बघू शकता. सचिन गोलंदाजी करण्यासाठी आले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल ते मात्र केले जातात. किरण खोबरेसाठी क्षेत्ररक्षणामध्ये केलेले चेंजेस आहे. बॉल हवेत आहे, फटका इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवर देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला हुलकावणी देत बॉल मात्र बाउंड्री लाईन पार जाईल. इथे भाग्यशाली सुदैवी संजीवनी चौकार मिळतोय. शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्या. या 4च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये बदल होईल आणि एकूण धावसंख्या मात्र पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 38 कव्हरला बॉलला खेळलाय. थोडस फंबल होताना पाहायला मिळतंय. 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जाणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली, पुढे जाऊन पोहोचली आहे. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर फलंदाजी करणारा संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल. क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष सातत्याने आपल्याला बघायला मिळतो आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे ताकद असणं गरजेचं नाहीये, तर संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी हवी आहे. यावेळेला स्विच हिट केला जातोय. किरण खोबरेचं आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पार. कार्यसम्राट आमदार चषकाचा एक बहारदार दिमागदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. इथे आपल्याला किरण खोबरेचा बघायला मिळाला. धावसंख्या वाढली आणि या षटकाराच्या मदतीने 46 धावा 46 धावा धावफलकावर. गोलंदाज सचिन बेनके त्यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला किरण खोबरे यांचा. परत एकदा फुल टॉस, त्यावरती आक्रमण तर चढवलंय आणि हा चेंडू मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ कॅरी करण्यात आलाय. विकेट मिळते. किरण खोबरे यांना माघारी जावं लागेल. सचिन बेनकेचा पलटवार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. नाही, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही आणि तिथे खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला. विकेट मिळाली. किरण खोबरे बाधून परतलेत. अजून एक मोठा धक्का तो अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघाला बसलेला आहे. नवीन फलंदाज सागर साबळे स्वतः संघमालक आहेत अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघाचे. ते मात्र फलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. राहुल शेळके दुसऱ्या बाजूला आहेत. या 2 फलंदाजांना आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये या 2 फलंदाजांना धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 46 धावा बनवल्या गेल्यात. ओव्हर नंबर 5चा खेळ सुरू आहे. तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्यामुळे आपल्याला सामने सुरू करण्यामध्ये बराचसा विलंब झाला. त्यामुळे विनंती राहील आपण वेळ वाचवत चला. पुढचा बॉल सचिन. फुल टॉस बॉल, क्रॉस बॅटेड फटका. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉलला खेळला जात आहे. तिथे वाह, खूप चांगले क्षेत्ररक्षण, अप्रतिम एफर्ट. धावा 2 पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा कंप्लीट करत असताना 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना बघायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या 48 या आकड्यावर जाऊन पोहोचणार आहे. ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ 48 शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांकडून ओहोर संपली.
5 ओव्हर इथे संपल्यात. 5 ओव्हर नंतर 48 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. हवेत 6वं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एका बाजूला ॲडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा, ज्या संघानं टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत तो निर्णय तो मात्र सार्थ राहिलेला आहे. सागर शेळके यांनी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आम्ही करू असा निर्णय घेतला आणि आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्यांची मात्र बघायला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळचा संघ अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये हा संघ किती धावा बनवतोय ते देखील बघणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज शेवटचं आणि अंतिमचं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव कळवा. अभि येत आहेत. अभि पुंडे गोलंदाजी करण्यासाठी. आयडॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहूयात. राहुल शेळकेचा हा फटका आडव्या बॅटने खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन. बॉलवरती शतरक्षक वाऱ्याच्या वेगामध्ये येत आहेत. थोडंसं फंबल आणि धावबादची संधी. फलंदाज होतील धावबाद. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि त्याचं एक उत्तम उदाहरण. विकेट आली. फलंदाज सागर साबळे बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. सागर साबळे धावबाद झालेत. विकेट आली आहे. बॉल पूर्व मैदानामध्ये. बॉल द्या. बॉल. आज एकूण 4 संघ तुम्हाला खेळताना दिसत आहेत. या अगोदर समता प्रतिष्ठान कोतुळचा संघ खेळला. योगेश शेठ देशमुख, गणेश शेठ घाटकर यांच्या मालकीचा तो संघ. रुद्रमाऊली अकोले, अनुप पारासूर, सुजित नवले यांचा संघ अगोदर आपण पाहिला. या मॅच मध्ये भगवानजी अस्वले साहेबांचा ॲडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा आणि सुनील साबळे साईराज उद्योग समूह, सागर साबळे, निलेश चौधरी, अमोल जगधणे, यश साबळे यांचा संघ आपल्याला बॅटिंग करताना दिसतोय. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळचा संघ तुम्ही पाहताय. आज एकूण 4 संघ, आज एकूण 4 आयकॉन, एकूण 8 आयडॉल, एकूण 4 कर्णधार या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला खेळताना दिसत आहेत. उद्या देखील 4 नवीन संघ, 4 नवीन आयकॉन, 8 नवीन आयडॉल, 4 नवीन कर्णधार उद्या देखील तुम्हाला खेळताना दिसतील. 25 तारखेला अर्थात परवा तिथे देखील 4 नवीन संघ, 4 नवीन आयकॉन, 8 नवीन आयडॉल आणि 4 कर्णधार तुम्हाला 25 तारखेला देखील बघायला मिळणार आहेत. ऑल इंडिया ओपनचे आयकॉन ज्यांनी संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्या फलंदाजी, आपल्या गोलंदाजीतून एक वेगळी छाप सोडली आहे, ते खेळाडू आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये देखील दिसत आहेत. उद्या देखील दिसतील आणि परवा देखील. लॉफ्ट केला, आडव्या बॅटनं फटका खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहेत, परंतु त्याला सोडून बॉल निघून जाईल. टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. या फटक्यांची गरज ती आंबोळ संघाला जरूर आहे, कारण या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी फलंदाज प्रयत्न तर मैदानावरती करतायत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. आक्रमकता ती मात्र इथे दाखवण्याचा प्रयत्न आहे. राहुल शेळके स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अभि पुंडे बॅकफुटला गेले. चांगला फटका खेळला. बॅकवर्ड पॉईंट वरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येणार आहे, तोपर्यंत इकडे एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. रिटर्न चांगला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षाही सुंदर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र पुढे जाऊन पोहोचणार आहे. एकूण धावसंख्या 53 धावा, 55 धावा, 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. अभि पुंडे गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे राहुल शेळके. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, शेवटच्या क्षणी त्यानं बॉलचा टप्पा बदलला. ओळखलं राहुल शेळके स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात. बॉलच्या टप्प्यामध्ये बदल केला आणि फक्त एक सिंगल तिथे मात्र प्राप्त होणार आहे. हे देखील फार गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. या पद्धतीने गोलंदाजी करावी लागते. हे देखील प्रमुख कौशल्य आहे गोलंदाजीचं. फलंदाजांना ओळखून बॉल शेवटच्या क्षणी रिलीज कुठे कसा करायचा याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहिलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी अभिची शेवटच्या षटकामध्ये. शॉर्ट बॉलचा वापर, कव्हरला बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉग ऑफ वरून येणार आहेत.
एकच धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणाऱ्या धावसंख्या पुढे जाणारे दुपारचं सत्र आहे. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आमदार चषकाचं आयोजन, कोतुळ प्रीमियर लीगचं आयोजन, अकोले तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उभं करून देणारी ही स्पर्धा, अकोले तालुक्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण इथे पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लॉफ्ट केलाय बॉल हवेत, उंची जास्त आणि लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रयत्न तर चांगले केले परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. बॉलला व्यवस्थित जज करू शकले नाहीत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपणार आहे. यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत, पहिल्या सामन्यातील विजेता आणि या सामन्यातील जो विजेता आहे त्यांच्यामध्ये तिसरा सामना आपण खेळवणार आहोत. त्यामुळे या अगोदर रुद्रमाऊली अकोले संघाने विजय मिळवलेला आहे, त्या संघाने रेडी राहायचंय आणि या सामन्यामधून जो संघ जिंकणार तो रुद्रमाऊली अकोले सोबत आजच्या दिवसातला तिसरा सामना खेळणार आहे. परंतु इकडे पहिला डाव संपला. प्रथमतः अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ संघाने फलंदाजी केली आणि निर्धारित 6 षटकांमध्ये 59 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी 60 धावेंचं टार्गेट ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा या संघासमोर आव्हान आहे. चला थोडं फास्ट आपण खेळायचं. फिल्डिंग लगेच लावायची आहे. आले किती गेले किती उडून गेला भरारा, परंतु आजही क्रिकेटमध्ये ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदारा संघाचाच दरारा. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय भगवान अस्वले. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदारा. लावा. 2 फलंदाज चला 60 बनवायच्या. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंबोळ ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुनील साबळे, साईराज उद्योग समूह, माननीय सागर साबळे, माननीय निलेश चौधरी, माननीय अमोल जगधने, माननीय यश साबळे. अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ. तर चला फलंदाज चला. वेळ आपल्याकडे एवढा नाहीये, वेळ थोडासा वाचवा प्लीज, विनंती असेल. आज पहिला दिवस आहे. आज उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला, त्यामुळे आपल्याला बराचसा उशीर सामने सुरू करण्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे विनंती राहील दोनही टीम्सला पण थोडासा वेळ वाचवत चला. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 60 धावेंचं टार्गेट आहे आणि या 60 धावा बनवल्या जातील की या 60 धावा रोखल्या जातील, काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं विवरण करण्यासाठी ऐकूयात पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजातून आपण ट्रान्स देखील या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. आदरणीय प्रवीणजी गायकवाड सर. तर धन्यवाद शाहरुख भाई. अतिशय सुंदर अशा प्रकारचं समालोचन पहिल्या सत्रात शाहरुख भाई पठाण यांचं आपण या ठिकाणी ऐकलं. शाहरुख सर अगदी आपण पाहतोय आज आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि येणाऱ्या 7 दिवसात त्यांचं सुंदर समालोचन आपण ऐकणार आहोत आणि भविष्यात देखील अनेक समालोचक या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर नक्कीच जोडले जाणार आहेत. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कोतुळेश्वर स्पोर्ट क्लब कोतुळ आयोजित कोतुळ प्रीमियर लीग अर्थात आमदार चषकामध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती या सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाचा ताबा घेते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते.
सचिन बेनके पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अमोल डुबे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधला एक नामांकित अष्टपैलू अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. धाव फलक जर पाहिलं तर मात्र कोणत्या प्रकारचं खातं पाठीमागच्या दोन चेंडूवरती खोललं जात नाहीये. अमोल डुबेचं महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. विनय वाबळे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. आंबेगाव तालुक्यातील मात्र एक नामांकित फलंदाज म्हणून विनय वाबळेची ओळख, आयडॉल म्हणून त्याला समाविष्ट करून घेतलंय संघामध्ये. अगदी आपण पाहतोय आज प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पहा आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अमोल डुबे शिर्डी जवळ असणारं बाबळेश्वर एक गाव आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. पीटीपीएल मध्ये 4 व्हीलर देखील जिंकली होती याच खेळाडूनं. यावेळेला अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण तेवढंच प्रभावी केलंय. अगदी आपण पाहतो आहे धाव कंप्लीट होईल, सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र खातं खोललं जात आहे. एक धाव स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती सचिन बेनके अगदी आपण पाहतोय. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावलंय. अगदी आपण पाहतोय हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. अमोल डुबे फक्त एक धाव त्या ठिकाणी मात्र जी खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी प्रस्तुत करत असताना धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संपलाय आणि या धावा बनवल्या गेल्यात. अगदी आपण पाहतोय फक्त एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 अगदी आपण पाहतोय किरण खोबरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बाबळेश्वर गावातून या दोन खेळाडूंनी सुरुवात केली. एक अमोल डुबे, दुसरा किरण खोबरे. आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन्ही खेळाडूंनी फार मोठं नाव कमवलं. आता किरण खोबरे या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येतोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज आहे. समोर आपण पाहतोय विनय वाबळे. हे नाव देखील टेनिस विश्वाला नौखं नाहीये. एक आक्रमक, एक स्फोटक फटके खेळण्यासाठी या विनय वाबळेला देखील माहीर मानलं जातं, परंतु थोडासा सूर आज गवसताना पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवरची देखील कोणत्या प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. विनय वाबळे एक स्फोटक, एक आक्रमक फलंदाज आहे. फार मोठ्या अपेक्षा असतील टीमला विनय यांच्याकडून. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला खेळले, लॉंग ऑनला चेंडू पोहोचतोय, जातोय सीमारेषा पार, खणखणीत चौकार. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. जास्तीत जास्त डॉट चेंडू नक्कीच टाकले जात आहेत. गोलंदाज हा असा असावा, फलंदाजाची अगदी आपण पाहतोय माइंडसेट ओळखून गोलंदाजी करणारा गोलंदाज त्या ठिकाणी असावा. आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली जाते. एक चौकार निश्चित आला, परंतु 2 चेंडू डॉट देखील टाकले. त्यावेळेला अगदी आपण पाहतोय उंची फार आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. 1-2 झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शांत
माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती चालू असताना 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर विकास धोंगडे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कोतुळ गाव जर पाहिलं तर मात्र दूरवरती नजर टाकली तर डोंगर दऱ्यांचं सानिध्य आहे. एक निसर्ग संपन्न गाव. गावात असलेलं पवित्र कोतुळेश्वराचं मंदिर अगदी आपण पाहतोय. दरम्यान अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. आणि एक परमार्थिक गाव म्हणून देखील या गावाची ओळख. अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या थाटामाटात नक्कीच संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक दुसरं मार्गस्थ आहे. परंतु अकोला तालुक्याच्या इतिहासात अगदी आपण पाहतोय कोतुळ नगरीनं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्रीडा विश्वात क्रीडा सौंदर्यात भर घालणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच पाहिले जाईल. पहिलीच मॅच सुपर ओव्हर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती नजर टाकूया. धावा जर पाहिल्या तर मात्र 6 धावा 3 ची सरासरी अगदी आपल्याला पाहायला मिळते. सूर गवसणं खूप गरजेचं आहे. फटके येणं खूप गरजेचं आहे. आता षटक शिल्लक असतील ती 4. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. 54 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय राहुल शेळके. बोटा एक प्रेस. राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. उन्हाचा कडाका नक्कीच वाढताना आपल्याला नक्कीच जो पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला तोच कडाका तोच तडाका बॅट मध्ये देखील तयार होणं गरजेचं आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल प्रस्तुत केलाय राहुल शेळके. शेळके ब्रदर्स मधले एक रत्न आज सागर यांना देखील आपण खेळताना पाहतोय. बोटा गावाकडून मात्र बरंचसं क्रिकेट या शेळके ब्रदर्सना खेळलंय. त्यामधलं एक राहुल शेळके नाव अगदी आपण पाहतोय. पहा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून बॅट पासून दूर या चेंडूला ठेवलंय राहुल यांनी. आणि या निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गेली कित्येक वर्ष विकी स्पोर्ट क्लब आळे या टीम मध्ये देखील खुल्या गटातील स्पर्धा राहुल यांना आपण खेळताना पाहिले. यावेळेला स्ट्रेट हिट केलाय. मान्यवर कक्षाला सलामी देणारा एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. आडव्या बॅटनं आपण पाहतोय स्विच हिटचा हा एक शानदार षटकार अगदी आपण पाहतोय विरोधी दिशेला खेळलेला. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. हा फटका मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतो आहे
बॅक टू बॅक बोथ सिक्सर अगदी आपण पाहतोय 2 षटकार येताना जे पाहायला मिळालेत आणि आता धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 रन 18 धावा धावफलकावरती. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलं जात आहे. खेळ रंगतोय खेळ रंगणार आहे. यानंतर देखील लिडिंग एज लागली अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी शतरक्षक तैनात घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 19 रन 19 धावा धावफलकावरती बनवायच्या त्या जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 60 धावा आतापर्यंत 19 स्कोर कार्ड वरती येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतो आहे. सिंगल पूर्ण केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि याच बरोबर षटकाची मैदानाच्या आतमध्ये होईल समाप्ती. षटक संपले. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 20. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. मित्रप्रेम वडापाव सेंटर सन्माननीय प्रोप्रायटर राजेंद्र गीते आणि त्याचबरोबर सतीश गीते यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी वडापाव स्टॉल लावलेला आहे. आपले हार्दिक स्वागत असेल. मित्रांनी त्या ठिकाणी जाऊन नक्कीच सगळ्यांना विनंती असेल वडापावचा आनंद घ्यायचा आहे. आपले स्वागत असेल. अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये शेष. समीकरण जर पाहिलं 18 चेंडू मध्ये बनवायच्यात अगदी आपण पाहतोय 40 धावा 40 रिक्वायर 18 बॉल. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. धावांसाठी प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेट प्रत्येकाच्या रक्तात नसानसात प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश केलेला हा खेळ म्हणून या खेळाची नक्कीच ओळख आहे. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर षटकार 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. का येताना आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांसाठी सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावले. अगदी आपण पाहतो आहे सचिन स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला मिड विकेटच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सचिन तेंडुलकर यांचं नाव सचिनच का ठेवलं त्या पाठीमागे देखील फार मोठा इतिहास आहे. सचिन तेंडुलकर यांचे पिताश्री प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांना सचिन देव बर्मन यांचं संगीत आवडायचं आणि सचिन देव बर्मन यांच्या नावावरून सचिन नाव ठेवण्यात आलं. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 32 धावांची गरज. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू 1 टप्पा खातोय जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या सहाय्यानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. लढत चालू आहे.
ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा माननीय भगवान आसवले यांच्या मालकीची टीम आहे. दुसऱ्या बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब अंभोळ संघ मालक सन्माननीय सुनील साबळे, सायराज उद्योग समूह अंभोळ सन्माननीय सागर साबळे, सन्माननीय निलेश चौधरी, सन्माननीय अमोल जगधने व सन्माननीय यश साबळे यांच्या मालकीची टीम. आणि या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याच बरोबर चांगला चेंडू प्रस्तुत केलाय. षटकाची होईल समाप्ती. षटक संपलेत. एकूण अगदी आपण पाहतोय 4 आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळतात. ओव्हर संपली अगदी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 12 बॉल 28. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होणी ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी शक्तिशाली संघांमध्ये ओव्हर संपली. शेवटचे अगदी आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. राहुल शेळके गोलंदाजी मार्गावरती अगदी आपण पाहतोय सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. लॉंग ऑनचा शतरक्षक. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलं असेल. आजचा हा पहिला दिवस आणि या मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे नक्कीच जे पाहिलं जातं. अगदी आपण पाहतोय या परिसरातील एक प्रतिष्ठेची स्पर्धा. वर्षभर चर्चा राहते विजेत्या संघाची. त्यामुळे मात्र प्रत्येकाला प्रतीक्षा होती या क्रिकेटच्या स्पर्धेची. आता स्वप्न पाहिलं असेल की चॅम्पियन बनण्याचं आणि ते सत्यात कोण उतरवणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. कार्लस ब्रॅकवेटनं T20 क्रिकेटमध्ये कारनामा केला. बेनस्टॉकच्या आगेन सलग 4 चेंडूवरती 4 षटकार खेळले आणि त्यानंतर मात्र 2016चा विश्वचषक वेस्ट इंडिजनं T20चा विश्वचषक आपल्या नावावरती केला होता. आणि त्यानंतर गाणं वाजलं होतं चॅम्पियन चॅम्पियन. मैदानाच्या आतमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी प्रत्येक जण त्या ठिकाणी मात्र आपलं 100% देण्याचा प्रयत्न करायचा. स्टेट ड्राईव्ह खेळलाय, सूर मारलाय, धूर देखील उडालाय. बॅकअपला शतरक्षक होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू अडवला गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 34 धावा. राहुल शेळके गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहे. रंगीत कपड्यातली क्रिकेटची स्पर्धा आहे. भव्य दिव्य क्रीडांगण आहे. वरती असलेली भगव्या कलरची झालर, खाली असलेली गुलाबी कलरची झालर अगदी आपण पाहतोय आकर्षित करते. राष्ट्रवादीचे झेंडे फडकताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. आमदार साहेबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात कोथरूड नगरीमध्ये जो साजरा केला जातोय. कोथरूडेश्वर स्पोर्ट क्लब कोथरूड आयोजित मानाचा आमदार चषक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. उत्तुंग षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. राहुल शेळकेवरती केलं गेलेलं यावेळेला आक्रमण. यावेळेला मिस टाइम आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली.
चेंडू वेल जज करता आला नाही त्या ठिकाणी आणि त्यानंतर धावांसाठीची धाव समीकरण शानाला बदलताना अगदी आपण पाहतोय. आता चेंडू शिल्लक असतील, अगदी आपण पाहतोय धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावा आहेत त्या 42 स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू 18 धावा. ही मॅच देखील रंगली आहे, हा सामना देखील रंगलाय. अगदी आपण पाहतोय क्षणाला रोमहर्षकता पाहायला मिळते. 7 बॉल 18. या वेळेला व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. रिहू घेतलाय त्या ठिकाणी निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थांबा. रिहू घेतलाय निर्णय त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे जाताना जो पाहायला मिळतो आहे. तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील त्या ठिकाणी. संतोषजी भालीराव सर अगदी आपण पाहतोय. जाणकार क्रिकेट रसिक कुठं असतील तर ते कोथरूडच्या क्रीडांगणावरती अगदी आपण पाहतोय. आणि खेळासाठी खऱ्या अर्थानं दिला गेलेला वेळ, हे मैदान जर पाहिलं तर मात्र मला वाटतं 3 वर्षापूर्वी एक विजेचा खांब मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु तो विजेचा खांब देखील मैदानाच्या बाहेर नक्कीच जो शिफ्ट केला आणि एक सुसज्ज अशा प्रकारचं मैदान खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे उभारलं. डिसिजन इज पेंडिंग. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आणि या रिव्ह्यू त्या ठिकाणी मात्र जो घेतला गेलाय. 7S लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. तर त्या ठिकाणी योग्य चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आपल्याला नक्की जी पाहायला मिळते षटकाची होईल. अगदी आपण पाहतोय समाप्ती आणि आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. लास्ट 6 बॉल 18 रिक्वायर्ड. 6 चेंडू 18. मॅच रंगली, सामना रंगलाय. 2 फटके फार मोठी रोमहर्षकता सामन्यामध्ये तयार करू शकतात, परंतु ते 2 फटके सीमारेषेच्या बाहेर पोहोचणं गरजेचं असेल. हा खेळ आहे शुरांचा, लढवई या क्रिकेटवीरांचा. टेनिस बॉल क्रिकेट अगदी आपण पाहतोय कोथरूड नगरीत रंगताना पाहायला मिळत आहे. माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोथरूडेश्वर स्पोर्ट क्लब कोथरूड यांचे बहरदार आयोजन आपण पाहतोय. कोथरूड प्रीमियर लीग 2025 चा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. समीकरण अगदी आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. निलेश चौधरी. लास्ट 6 बॉल 18 रिक्वायर्ड. भरकटणारी गोलंदाजी. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि आता शेवटचे 6 चेंडू 17 धावांची गरज. या वेळेला अगदी आपण पाहतोय डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 17 धावांची गरज. एक 2 फटके सामन्याचं समीकरण बदलू शकतात, परंतु ते 2 फटके सीमारेषेच्या बाहेर जाणं खूप गरजेचं असेल. 5 बॉल 17 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा. या वेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सुरेख झेल. राहुलनं टिपलाय त्या ठिकाणी. राहुल शेळके सीमारेषेच्या लगत तैनात. एक सुरेख झेल टिपतोय. शानदार भेट ही
आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. लास्ट 4 बॉल 17 रिक्वायर. आयडॉल अभि पुण्य मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. हा असा फलंदाज आहे. अनेक स्पर्धा या फलंदाजानं देखील गाजवलेल्या आहेत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. अभि पुण्य आज संघ अडचणीत असताना लढावा लागेल, तारंगारता ठरावा लागेल, विघ्नार्थ ठरावा लागेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि बनवायच्यात 17 धावा. अभि पुण्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. पंच दंडित करतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अभि पुण्य. स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. आणि आता नो बॉल अगदी आपण पाहतो आहे. नो बॉल. गेला नो बॉल. पवार उपहारगृह प्रोप्रायटर माननीय दत्ताशेठ पवार यांच्याकडून नो बॉलची एक रन. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच इज ऑन. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये. मॅच मध्ये रंग भरले जात आहेत, सामन्यामध्ये रंग भरले जात आहेत. रोमहर्षकता नक्कीच तयार होते या मॅच मध्ये. 4 बॉल 15 फ्री हिट. आणि समोरच्या दिशेला लॉंग ऑन बॉर्डर लाईन सीमारेषा पार गगनाला गवसणी घालणारा षटकार. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांचं लक्ष्य. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं है, हारा वही है जो लड़ा नहीं. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडू वरती येईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन. अभि पुण्य ही दुसरी धाव कंप्लीट करणार का? निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. पाहिजे डिसिजन काय येतोय तिसऱ्या पंचांचा अगदी आपण पाहतोय. निर्णय काय पोहोचतोय. अभिनय एक फटका मात्र जबरदस्त खेळला. दुसरा फटका खेळला. धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या उडवलेले यष्ट्या निर्णय तिसऱ्या पंचांकडे त्या ठिकाणी जाताना आपण पाहिला. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा सन्माननीय भगवान आसवले यांच्या मालकीची टीम अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अमलेश्वर क्रिकेट क्लब आंभोळ, सुनील साबळे, साईराज उद्योग समूह आंभोळ, सागर साबळे, निलेश चौधरी, अमोल जगधने व सन्माननीय यश साबळे यांच्या मालकीची टीम आमने सामने. आणि त्यांच्यातील हा मुकाबला आपण पाहतोय. त्यानंतर विजय विजय अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. विकेट पाहायला मिळतीये.
समीकरण पुन्हा एकदा बदलताना आता पाहायला मिळेल. पहा ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता. त्या ठिकाणी जास्त घाई केली त्या ठिकाणी ही धाव घेण्यासाठी. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती अभिला आणि त्याने नंतर मात्र परतताना पाहायला मिळतो आहे. सागर शेळके त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाचा संघनायक, संघाचा कॅप्टन, संघाचा कणा. 2 चेंडू 8. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. षटकार जर खेळला तर सामना टाय होईल आणि पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. दुसरी मॅच लागोपाठची सुपर ओव्हर होणार का प्रश्नचिन्ह आहे. काय घडतंय, काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 7 धावा. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेलना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करना, 7 बोले तो सत्ता. आणि या दरम्यान काय ड्रॉप होईल त्या ठिकाणी. परंतु अगदी आपण पाहतोय सामना देखील संपलाय. दोन्ही संघांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मन जिंकली आहेत मैदानाच्या आतमध्ये. अमलेश्वर क्रिकेट क्लब आंबोळ या टीमनं मात्र विजय पताका फडकवली आहे. अगदी आपण पाहतोय काही काय असं वाटलं चेंडू सीमारेषाच्या बाहेर जातोय, परंतु चला आता विजय दोन्ही टीम. एसपी यांचं या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळत आहे. शहाजान पठाण हार्दिक स्वागत असेल. चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी सन्माननीय योगेशजी देशमुख यांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल. हॅलो, मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबरदस्त अष्टपैलुत्व दाखवलं किरण खोबरे, बाबळेश्वर गावचा सितारा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तर टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेक देखील होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्रदान केला जाईल. शाहरुख पठाण सर त्या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जातील. विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच किरण खोबरे यांना जातोय आपण त्या ठिकाणी पोहोचायचंय. अजित शेठ देशमुख त्याचबरोबर आमचे इरफान भाई यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 1 मिनिट. अजित शेठ देशमुख आणि इरफान भाई सय्यद यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किरण खोबरे यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. खरं तर कोतुळ नगरीमध्ये सातत्यानं किरण खोबरेचा आपण खेळ पाहत आलोय. 2025